बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भात। राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला परवानगी देताना अनेक अटी शर्ती घातल्यात का पाहूयात। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला परवानगी देताना पुणे पोलिसांनी तब्बल 30 अटी टाकल्यात। या अटींवरून काँग्रेसनं सत्ताधारी भाजपावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे। सरकारनं मुस्कटदाबी केली तरी कार्यक्रम यशस्वी करून दाखवणार असा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता या कार्यक्रमासाठी अटी आणि शर्थींचे अडथळे उभे केल्याचा आरोप होऊ लागलाय। पुणे पोलिसांनी राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला परवानगी देताना 1-2 नव्हे तर तब्बल 30 अटी टाकल्यात। त्यातली पहिली अट आहे ती म्हणजे दुपारी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंतच कार्यक्रमाला परवानगी असेल। प्रेक्षक संख्या 8 ते 10 हजारांपर्यंतच मर्यादित ठेवावी लागेल। कार्यक्रमाला मर्यादेपेक्षा जास्त संख्येने लोकांना प्रवेश देऊ नये। महिला आणि पुरुषांची वेगळी आसन व्यवस्था करावी। कार्यक्रम परिसरामध्ये किमान 4 प्रवेशद्वार असावेत। आयोजकांनी मोठ्या संख्येने स्वयंसेवक ठेवावेत। स्वयंसेवकांमध्ये महिलांची संख्या जास्त असावी। गर्दी आणि गोंगाट होणार नाही याची काळजी घ्यावी। कार्यक्रम परिसरामध्ये नाईट व्हिजन सीसीटीव्ही सुद्धा लावावेत। अशा अटी टाकण्यात आल्या। हा कार्यक्रम होऊच नये असं सरकारला वाटत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। ज्या वेळेस राहुलजींनी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचा तिथल्या भाजपच्या सरकारने विरोध केलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये करणारा हा स्वाभाविकच आहे। आता तिथं जमावबंदी कायदा लावलेला आहे, म्हणजे कुणाला एकत्रित देताना येणार नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीचं कारवाई। कारण की आपला देश आता हुकुमशाहीच्या वाटचालीवर आहे। तर ज्याच्या गटी लावून हा कार्यक्रमच झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रयत्न केला गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला सगळ्या स्तरातून मुलं मुली येणार आहेत। मोठी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे। फक्त त्यांनी बंदोबस्त त्या ठिकाणी व्यवस्थित करावा। या ज्याचे गटी टाकलेले आहेत ते त्यांनी काढावे। काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही राहुल गांधींच्या कार्यक्रमाला घातलेल्या अटी शर्थींवर टीका केली आहे। तुम्ही जमवा। आता तुमच्या मोदींच्या इव्हेंटला गर्दी होत नाही, ती राहुल गांधींना होते, ती पोटदुखी आहे। तो मुझे आश्चर्य लग रहा है कि जो कोयता गैंग हो, बच्चे कोई सुरक्षित नहीं है पूना में, लेकिन राहुल जी संविधान की चौखट में सिर्फ बच्चों से बात करने आ रहे हैं और आप देख रहे हैं कि पूना की पुलिस बड़ी एक्टिव हो गई है। पुण्यामध्ये उगाच गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपनं केलाय। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी होत नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। असं आहे, ते नौटंकी आहे। त्यांना असं वाटतं काहीतरी जमून द्यायला आता युवकाचे आंदोलन करून काहीतरी बेस जमेल देशामध्ये असं वाटतं। देशातला बेस फसकलेला आहे राहुल गांधीचा। कोणी गर्दी जमा होत नाही, मान्यता नाही आहे। काँग्रेस पार्टीच्या थैथयाट झाला आहे। त्यामुळं काहीतरी बेस पकडून एखादा मुद्दा हाताशी लागला तर लागला, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, असं चालू आहे राहुल गांधीचं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला अटी शर्थी टाकल्याचा काँग्रेसनं मुद्दा केलाय। त्यामुळे राहुल गांधींच्या कार्यक्रमाची सत्ताधाऱ्यांनीच अप्रत्यक्षपणे प्रसिद्धी केली नाही ना, अशी चर्चा सध्या पुण्यात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, पुणे।